काय का कारवाई करत नाही, का हकालपट्टी करत नाही? एक माणूस जर 15 वर्षे एक ठिकाणी राहत असेल तर त्याच्या बाबाचे दादा का 15 वर्षे कोणता अधिकारी राहू शकतो? कोणता कायदा खाली ठेवला आहे? नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या बैठकीत अचानक तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होते आमदार आमशा पाडवी. 30 एप्रिल 2026 रोजी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अन्यायाच्या मुद्द्यावर आमशा पाडवी यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून उपस्थित प्रशासनही काही काळ स्तब्ध झाले. पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉक्टर मिथाली सेठी यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित असताना पाडवी यांनी थेट प्रश्न उपस्थित करत बैठकीचा सूरच बदलून टाकला. त्यांच्या या भूमिकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. नेमकं काय बोलले आमशा पाडवी, कोणत्या मुद्द्यावर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि 712 कोटींच्या निधीच्या घोषणेमागे नेमकं चित्र काय आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. नियोजन समितीची बैठक शांततेत सुरू होती. विकासाच्या गप्पा, आकड्यांची जुळवाजुळव सुरू होती. पण जेव्हा आरोग्य विभागाच्या कामकाजाचा विषय निघाला तेव्हा मात्र आमदार आमशा पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतला. त्यांचा संताप इतका तीव्र होता की संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. आमदार आमशा पाडवी यांनी आरोग्य विभागातील एका अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकरणाचा भांडाफोड केला. जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत असलेल्या आरोग्य प्रशिक्षण केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्याची बेकायदेशीर आणि अवैध नियुक्ती झाली असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर केला. पाडवी यांचा पारा चढण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हा संबंधित वैद्यकीय अधिकारी तब्बल 2001 सालापासून एकाच पदावर ठाण मांडून बसला आहे. विचार करा, प्रशासनात दर 3-4 वर्षांनी बदल्या होतात, पण हा अधिकारी गेली 23 ते 24 वर्षे एकाच जागी फेविकॉल लावून बसल्यासारखं चिकटून होता. आमदार आमशा पाडवी यांनी अत्यंत तिखट शब्दात प्रश्न विचारला की एकाच पदावर इतकी वर्ष बसून या अधिकाऱ्याने आजवर जे वेतन अर्थात पगार घेतली आहे ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे. या अधिकाऱ्याला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे? प्रशासन इतक्या वर्ष झोपली होती का? काय का कारवाई करत नाही, का हकालपट्टी करत नाही? एक माणूस जर 15 वर्षे एक ठिकाणी राहत असेल तर त्याच्या बाबाचे दादा आहे का 15 वर्षे कोणता अधिकारी राहू शकतो? कोणता कायदा खाली ठेवला आहे? कोणाला अधिकार आहे? त्याला सुद्धा चार्ज घेऊ देत नाही आणि सांगता कोर्टाने केला. कोर्ट किती वर्षे एका माणसाला इलेक्शन देतो मला सांगा ना. त्याच्या पर्टिक्युलर कोर्टाने देखील आदेश मध्ये नमूद केले. किती वर्षे ठेवायचे त्याला सांगा ना. कोण आहे तो? आहे तिथे नाही. म्हणजे याचा अर्थ आम्ही काय समजायचा? त्याला तो नंबर करण्यासाठी ठेवला का पैसे कमावण्यासाठी? एवढे चांगला अधिकारी आहे. या प्रकरणातील मुजोरी इथेच थांबत नाही. आमशा पाडवी यांनी आणखी एक गंभीर बाब निर्देशनास आणून दिली. जेव्हा या ठिकाणी दुसऱ्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अधिकृतपणे नियुक्ती करण्यात आली तेव्हा या जुन्या बस्तान मांडून बसलेल्या अधिकाऱ्याने नव्या अधिकाऱ्याला पदभार अर्थातच चार्ज देण्यास चक्क नकार दिला. सरकारी नियमांची ही उघड उघड पायमल्ली होती. या अधिकाऱ्याच्या मुजोरीमुळे आणि बेकायदेशीरपणे पगार लाटण्याच्या प्रकरणामुळे आमदार आमशा पाडवी अत्यंत संतप्त झाले होते. त्यांची ही आक्रमकता पाहून प्रशासनातील इतर अधिकाऱ्यांचाही घाम फुटला. आमदार आमशा पाडवी आणि राजेश पाडवी यांनी पुराव्यांसह मांडलेली ही बाजू ऐकून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी तात्काळ या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी नुसती चौकशीच लावली नाही तर एका ऐतिहासिक कारवाईचे आदेश देखील दिले. या अधिकाऱ्याची सखोल चौकशी करा आणि त्याने आजवर घेतलेल्या बेकायदेशीर वेतनाची अर्थातच पगाराची त्याच्याकडून वसुली करा, असे कडक आदेश मुश्रीफ यांनी दिले. तसेच ज्या विभागांनी आमदारांनी सुचवलेली कामे केली नाहीत किंवा मिळालेला निधी खर्च केला नाही त्यांच्यावरही या बैठकीत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. आमशा पाडवींच्या या एका मुद्द्याने संपूर्ण बैठकीचा सूरच बदलून टाकला आणि प्रशासनाला वटणीवर आणले. या राजकीय वादळानंतर आता आपण वळूया जिल्ह्याच्या मूळ प्रश्नाकडे. या बैठकीत नंदुरबार जिल्ह्याच्या विकासासाठी 2024 ते 2025 या आर्थिक वर्षासाठी तब्बल 712 कोटी रुपयांच्या आराखड्याला अंतिम मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे यापैकी 282 कोटी रुपयांचा निधी आधीच प्राप्त झाला असून त्यातून प्रत्यक्ष कामेही सुरू झाली आहेत.
पैशाचे वाटप कसे झाले, चला एकदा आकडेवारी समजूया. सर्वप्रथम आदिवासी उपाययोजना. नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असल्याने साहजिकच सर्वाधिक निधी म्हणजेच 470 कोटी रुपये या क्षेत्रासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. द्वितीय सर्वसाधारण उपाययोजना 228 कोटी रुपये. तृतीय अनुसूचित जाती उपाययोजना 14 कोटी रुपये. कोणत्याही खात्याला किती कोटी मिळणार, चला तेही जाणूया. सर्वप्रथम सार्वजनिक आरोग्य 29 कोटी 40 लाख रुग्णालय आणि सुविधांसाठी. द्वितीय नगरपालिका शहरी भाग 22 कोटी. तृतीय शिक्षण क्षेत्र 16 कोटी शाळांच्या दुरुस्ती आणि डिजिटल शिक्षणासाठी. चौथं रस्ते विकास 13 कोटी. पाचवं पर्यटन विकास 11 कोटी. सहावं कृषी विभाग 8 कोटी 12 लाख. सातवं पाटबंधारे म्हणजे सिंचन 7 कोटी. आठवं महिला व बाल विकास 6 कोटी 41 लाख. 9 गड किल्ले व मंदिर संवर्धन 6 कोटी. या बैठकीत जिल्ह्याच्या पर्यटन आणि धार्मिक स्थळांना मोठं गिफ्ट मिळालं आहे. खानदेशची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा तीर्थक्षेत्राच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी थेट 6 कोटी रुपयांचा विशेष निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे येथे येणाऱ्या हजारो भाविकांना चांगल्या सुविधा मिळतील. तसेच थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी 8 कोटींची कामे आणि तोरणमाळ फेस्टिवलचे आयोजन करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील 123 गावांमध्ये भेडसावणारी पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याकरिता 3 कोटी 55 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे. तसेच तरुण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी तब्बल 125 गावांमध्ये अभ्यासिका अर्थातच स्टडी रूम्स स्थापन करण्यासाठी 1 कोटी 39 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा खऱ्या अर्थाने एक पुरोगामी निर्णय मानला जात आहे. पावसाळ्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे मित्रांनो. त्यामुळे बैठकीच्या शेवटी खरीप हंगामाचा अत्यंत बारकाईने आढावा घेण्यात आला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की यंदा खतांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यासाठी 1,07,800 टन खतांचे आवटण मंजूर करून त्यापैकी सध्या 38,775 टन खत गोदामांमध्ये उपलब्ध आहे. तसेच 31,631 क्विंटल बियाणांची विक्री करण्यावर कृषी विभागाचे लक्ष आहे. ऐन पेरणीच्या हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, बोगस बियाणे विकली जाऊ नये यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथकाची अर्थातच विजिलन्स स्क्वॉडची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावे अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत. प्रेक्षकांनो, एकंदरीतच ही जिल्हा नियोजन समितीची बैठक केवळ आकड्यांचा खेळ नव्हती. आमदार आमशा पाडवी यांनी ज्या पोट तिडकीने 2001 सालापासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचा गैरकारभार उघडीस आणला, ती बाब सर्वसामान्य जनतेसाठी खूप मोठी आहे. जनतेचा पैसा असा बेकायदेशीरपणे लुटणाऱ्यांवर आता प्रशासनाने खरोखरच वेतन वसुलीची कारवाई केली तर तो संपूर्ण राज्यासाठी एक मोठा धडा ठरेल. 712 कोटींचा विकास निधी कागदावर तर खूप छान दिसतोय, पण हा निधी तळागाळातील आदिवासी बांधवांपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो का, की पुन्हा एकदा एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या खिशात जातो? यावर आता आमदारांसह आम्हा सर्वांचंच लक्ष ठेवावं लागणार आहे. या प्रकरणाच्या पुढील चौकशीत काय निष्पन्न होते आणि खरंच त्या अधिकाऱ्याकडून पैसे वसूल केले जातात का, हे पाहणे आता उत्सुकताचे ठरणार आहे. या संपूर्ण प्रकरणावर तुमचे काय मत? अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई व्हायला हवी? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.